मग बाकी काय तुम्हाला लोकांना जागा नाही काय रे हराम खोराम नो ही सगळी घर आहे किल्ल्यामध्ये हो घर आणि हिंदू का असे कोणाचे मागे रोज बांधणार नाही। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजच्या या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे देवगडचा किल्ला। या आधी देवगडचा किल्ल्यावर मी एक व्हिडिओ बनवला होता, पण आज परत एकदा व्हिडिओ बनवतोय कारण दोन्ही व्हिडिओमध्ये जमीन आसमानाचा फरक असणार आहे। कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवगड किल्ल्याबद्दल, त्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपल्याला ही माहिती सांगण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सचिन सर। आता हे सचिन सर कोण आहेत, काय करतात, ही सगळी माहिती ते स्वतः आपल्याला सांगतील। त्यासाठी आपल्याला जावं लागेल जामसांडे मध्ये, कारण ते स्वतः आता आपल्याला जॉईन होणार आहेत जामसांडे मध्ये। सो कणकवलीहून जामसांडे 1 तास 10 मिनिटं एवढं गुगलवर अंतर दाखवते आणि आता 1 वाजून गेलाय, प्रचंड ऊन लागते, त्यामुळे आता फटाफट निघतो मोटो ब्लॉक करत जामसांडे। तिथून आपण जाऊयात देवगड किल्ल्यावर आणि जाणून घेऊया संपूर्ण देवगड किल्ल्याची माहिती। ओके, हर हर महादेव, ओम नमः शिवाय। वेळ झाला आहे 1:34 आणि जामसांडे मध्ये सचिन सर मला भेटणार आहेत 2 वाजता। कणकवलीवरून जामसांडे अंतर आहे 1 तास 10 मिनिटं आणि मी अर्धा पाऊण तास लेट झालोय। लेट यासाठी झालोय कारण रात्री आमचा प्लॅन होता 3 वाजता भेटायचा आणि 3 वाजता भेटायचा म्हणजे खूप वेळ होता। सो मी सगळं आरामात करत होतो, पण नंतर अचानक वेळ ठरली 2 वाजताची, त्यामुळे थोडीशी घाई झाली। कडक ऊन पडले, कडक। आता एवढे चटके बसतात या उन्हाचे, मग पुढे मे महिन्यापर्यंतचा काय प्रवास असणार आहे, खतरनाक। काय होतं, उन्हात सुरुवातीला बाहेर पडल्याच्या नंतर ना थोडेसे चटके वगैरे जाणवतात, पण काही वेळ गेला या उन्हात की मग बॉडी मॅच होऊन जाते त्या उन्हासाठी, मग काय एवढे चटके वगैरे जाणवत नाही। पण मे महिन्यामध्ये थोडेसे चटके जाणवतात नक्कीच। मला वाटलं मीच लेट झालोय, 2:49 झाले आणि आता मी जस्ट पोचलोय जामसांडे मध्ये। तू दत्त मंदिराकडे थांब, तिकडे पहिले शूटिंग करू आणि मग वर जाऊ। चालेल, तू पुढे लाग आलो। सो आमचा दोघांचा प्लॅन होता 2 वाजता भेटायचा, पण मी सुद्धा लेट झालो आणि सर कॉलेजमध्ये असल्यामुळे तिथे पण त्यांना काम आलं, सो ते सुद्धा लेट झाले आणि आता वाजताय 3:48 झालीत। आता काय सर म्हणतात त्याप्रमाणे आपण किल्ला बघूयात पूर्णपणे, सगळी माहिती यांच्याकडून आपण घेऊया। हा नकाशा आहे ना, बघितला तो। बुद्ध विहाराच्या इथे, मग हे काय आहे बुद्ध विहार? बुद्ध विहार हे दत्त मंदिर आहे। दत्त मंदिर कुठलं? हे दत्त मंदिर। अच्छा, हे दत्त मंदिर, मला वाटलं हे दत्त मंदिर आहे। मला वाटलं हे दत्त मंदिर आहे, तर हे बुद्ध विहार आणि आपल्या लेफ्ट साईडला हे दत्त मंदिर। आता हे किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे। आता प्रवेशद्वार जो आहे तो लांबून दिसत नाही, अतिक्रमण झालं इकडे। प्रवेशद्वार जो आहे तो जवळ लांबून आपल्याला दिसत नाही, जवळ गेल्याशिवाय तो दिसत नाही प्रवेशद्वार। हा बुरुज आहे पूर्ण, ह्या बुरुजाला हे करून तो हे ते कुठलं मंदिर? हां, ते मंदिर आहे मारुती मंदिर। आणि हा बुरुज आहे, पहिला दरवाजा आहे। पहिला दरवाजा, हा पहिला खालच्या किल्ल्याचा पहिला दरवाजा। खालचा किल्ला जो आहे, किल्ला इथून सुरू होतो, त्याचा हा पहिला दरवाजा आहे। तसं हे जे बांधकाम आहे ते नागमोडी आहे। नागमोडी असण्याचं कारण म्हणजे तोफांचा थेट मारा त्याच्यावरती होणार नाही, याच्यासाठी हे जे बांधकाम आहे ते नागमोडी केलेलं असतं। म्हणजे शिवकाळातले बहुतेक किल्ले जे आहेत त्यांचं बांधकाम असं नागमोडी पद्धतीचं आहे। म्हणजे 2 बुरुजांच्या मध्ये दरवाजा आहे आणि ते 2 बुरुज आहेत ते असे वळलेले। आपण जर का ह्याच्यामध्ये बघितलं, आदिलशाही किंवा बाकीचे सुलतानी याच्यामध्ये जर बघितलं ना, तर ती बांधकामं कशी आहेत की दरवाजा आहे भिंतीमध्ये तर 2 बुरुजांच्या मध्ये, पण तो असा लपलेला नाही किंवा त्या दरवाजाच्या समोर एक भिंत उभी केली किंवा तटबंदी उभी केली। पण त्याचा एक परिणाम असा व्हायचा की ती भिंत जर शत्रूच्या ताब्यात गेली तर तिथून किल्ल्यावरती हल्ला करता यायचा किंवा तो दरवाजा तोडता यायचा। ते सर्व टाळण्यासाठी म्हणून हे केलं। आता इथे जर दरवाजा शिरायचं असेल तर दोन्ही बाजूला सैनिक जे असतात ते पहारा करत असतात या बुरुजांवरती, आणि ते इथे आतमध्ये येणाऱ्या कुठल्याही शत्रूला ते आत येऊ देत नाही। म्हणजे प्रयत्न करणाऱ्या कुठल्याही शत्रूला ते आत येऊ देत नाही। दरवाजापर्यंत पोहोचायचं असेल त्या बुरुजांवरून
त्यांच्यावरती मारा होतो. मारा होत असल्यामुळे साहजिक दरवाजापर्यंत शत्रू सहज पोहोचू शकत नाही. नव्हता. आता हे जे अँकल लावलेले आहेत हे नवीन आधुनिक काळामध्ये लावलेले आहेत. हे नाही पडू नये म्हणून. हे पडू नये याच्यासाठी ते लावलेले आहेत. ओके. इथे जे असेल इथे हा दरवाजा असणार पूर्वीच्या काळात. आणि त्याच्यानंतर आतमध्ये जर आपण आलो, आता आतमध्ये हा बरेच बघितला तर वरचा जो दगड एक पडलेला जो आहे, याला वरचा जो दगड आहे त्याला की स्टोन म्हटलं जातं. तो एक दगड जर काढला तर हे सगळं खाली पडतं असं म्हटलं जातं त्याला. म्हणजे हे दगड जे असतात ते एकमेकांमध्ये बसवलेले असतात त्या आकारामध्ये. आणि त्याच्यातला सर्वात वरचा दगड जो असतो तो लॉक करून ठेवतो त्या दरवाजाला. तो जर का हे झाला काढला तर तो काढल्याच्या नंतर मग तो दरवाजा जो आहे तो सगळे वरचे दगड खाली पडते. आता हा जो रस्ता आहे हा पुढे जामा मशिदीकडे जातो. हा असा सेम वरती आहे ती जामा मशीद वर आहे, तिकडे हा रस्ता जातो आणि मध्ये लोकांची घर आहेत बरीचशी. ही सगळी घर आहेत त्या किल्ल्यामध्ये हे घर आहे. म्हणजे मंदिरापर्यंत जाण्याचं बांधकाम काय? मंदिरापर्यंत नवीन बांधकाम झालं. कुठलं? ते मंदिर खाली खोल आहे. दरवाजा उघडा आहे बघा. आधी जाऊन येतो. असताना आपण होतो बांधकाम चालू आहे. अरे इथे मंदिर पण आहे, पण नाही माहिती आम्हाला. जायचं असेल तर जास्त जाता येईल आपण बघूया ना. जाऊया. म्हणजे बऱ्याच प्रमाणात घर आहे तिकडे. इथून जाऊया ना. ओके. म्हणजे तो रस्ता आम्हाला दाखवला जातो की देवगड किल्ला वर आहे. नॅचरली देवगड किल्ला हा खालच्या किल्ल्याचा हा पहिला दरवाजा. आणि हा जो आहे हा आता मेन दरवाजा आपण हा बघितला. आता जस्ट बघितला तो मेन दरवाजा. हा हे 2 बुरुज आणि नागमोडी वाट आहे. आणि आतमध्ये घर. आतमध्ये घर आहे. आता आपण ज्याच्यावर उभा आहोत तो बुरुजच आहे. त्याला फांदी चरी अशी बरीचशी ही संकल्पना आहेत. त्या पुढच्या वर किल्ले आहे त्याच्यामध्ये मी सांगतो. मला असं वाटतं की बऱ्याच म्हणजे भरपूर लोक आहेत त्यांना हे माहीतच नाही. आम्ही किती वेळा तरी आलो पण आम्हाला तोच माहिती आहे. कोणाला विचारल्यानंतर डायरेक्ट बोटं दाखवतात की वरचा तो किल्ला. 100% सांगतो मी. त्यांना बऱ्याच लोकांना माहीत नसेल हा सगळा परिसर. आपण आता थोडं इथे मंदिर आहे नागमोडी मंदिर, ते आपण बघूया. इथे हे बांधकाम चालू आहे. त्या तिथे गेल्यानंतर आपल्या राईट साईडला ना हे मारुतीचं मंदिर आहे. आणि मेन म्हणजे या मारुतीचं मंदिर थोडंसं आतमध्ये आहे. खाली उतरलं जिने उतरल्यानंतर मारुतीचं मंदिर आहे. जिने उतरल्यानंतर हे मारुतीचं मंदिर. आणि ही आहे मारुतीची ही मूर्ती भिंतीमध्येच कोरलेली आहे. भिंतीमध्येच कोरलेली आहे. तशी वेगळी मूर्ती नाही. एकदम छोटंसं देऊळ आहे. वरती दत्त मूर्ती आहे आणि त्याच्या खाली मेन मारुतीची मूर्ती. किल्ला जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. म्हणजे 3 प्रकारचं वर्गीकरण असतं खरं किल्ल्यांचं. पुरातत्व खात्याच्या ताब्यामधल्या महत्त्वाच्या वास्तू किंवा किल्ले. त्याच्यानंतर दुसरं असतं ते म्हणजे भारतीय पुरातत्व खात्याच्या ताब्यामधल्या वास्तू किंवा किल्ले असतात. दुसरं असतं ते महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्यामधल्या वास्तू किंवा जे काही किल्ले वगैरे. आणि तिसरं असतं ते कलेक्टरच्या ताब्यामध्ये. आणि हे आता जो हा कलेक्टरांच्या ताब्यात आहे. कलेक्टरांच्या. मग हे अतिक्रमणावर काय बोलत नाही. आता ती घरं जुनी झाली आणि आता कायदेशीर पण झालेली आहेत, त्यामुळे फारसं काय करता येत नाही. म्हणजे आता आतमध्ये जी घरं आहे ती कायदेशीर आहे. कायदेशीर असणार त्याच्याशिवाय. ही जी ही तटबंदीची अवशेष आहे. म्हणजे ही अशी सरळ असणार पण हे सगळं तोडून काढले. पूर्ण सरळ तटबंदी आहे. आणि पुढे आपल्याला पायऱ्या पण दिसत आहेत, कोरलेल्या पायऱ्या आहेत. मग आतमध्ये किल्ल्याच्या पायऱ्या आहेत. किल्ल्याच्या आतल्या पायऱ्या आहेत. तटबंदीचा अवशेष. आता हे खरं तर हे खंदक होतं. हे खंदक समुद्रापर्यंत गेलेलं होतं. ते बुजवून आता एवढंच राहिलेलं आहे खंदक. म्हणजे ही किल्ल्याची तटबंदी. त्याच्या खालचा हा जो परिसर दिसतोय ही खंदक होती. पण ती आता संपली पूर्ण. इथे खाली पाणी वगैरे वाहून जाण्यासाठी जागा ठेवलेली. छोटेसे आहे दिसते. वरून जे पाणी येणार त्या पाण्याने भिंतीला धोका उत्पन्न होऊ नये म्हणून सोय केली. आणि आतमध्ये आहेत त्या पायऱ्या. आज सगळा व्हिडिओ आपल्याला ना घाई गडबडीत चाललाय. एकदम फास्ट होतोय. नॉर्मली आपण काय करतो, असं आलो की ह्या रस्त्याने आपण सरळ वर जातो. म्हणजे कोणाला विचारलं ना की सांगतात की देवगड किल्ला वर आहे. म्हणजे हा जो परिसर आहे हा देवगड किल्ल्याचाच आहे पण कोण सांगत नाही. आणि आमचं लक्ष पण जात नाही या तटबंदीवर वगैरे.
पण आता एक राहिलं म्हणजे तुमच्याबद्दलची माहिती सांगितली ती सांगा जरा. माझ्याबद्दलची माहिती, मी प्रोफेसर सचिन दहीबावकर इथल्याच कॉलेजमध्ये इतिहासाचा प्राध्यापक आहे आणि किल्ले हा माझा अभ्यास विषय आहे. आणि बऱ्याचदा मी या किल्ल्यावरती येऊन गेलेले बरेचसे समुद्रातले किल्ले जे आहेत ते मी बघितलेले आहेत. अजूनसुद्धा माझा अभ्यास चालू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बरेचसे किल्ले मी बघितलेत जे समुद्र किनाऱ्यावरचे आहेत ते. आता माझा याच्यावरती अभ्यास अजून सुरू आहे. PhD वगैरे करताय का? हो, किल्ल्यांवरती रत्नागिरी, रायगड आणि गोवा इथल्या किल्ल्यांवरती माझं PhDचं सध्या काम सुरू आहे. ते आता प्राथमिक अवस्थेमध्ये आहे, एकदम हे नाही, पण काम सुरू आहे माझं. या सरांची भेट ना आमची यशवंतगडावर झालेली. मी 3ऱ्या दरवाजावर होतो, 4थ्या दरवाजावर होतो आणि तिथे सर आलेले. तेव्हा आमची भेट झाली आणि तेव्हा ठरलेलं की आम्ही इथे येऊन हा व्हिडिओ बनवायचा. पण मध्ये वेळ मिळत नव्हता, त्यामुळे आज आपल्याला वेळ मिळाला. दोघांचं पण टायमिंग मॅच होत नव्हता. आज झाला ते हे झालं. ज्या ज्या ठिकाणी शत्रू किल्ल्यावरती प्रवेश करू शकतो अशा ठिकाणी तटबंदी आहे. त्याच्यापैकी ही एक तटबंदी, आतमध्ये सरडा गेला, याच्यापैकी ही एक तटबंदी आहे. ही इथं पूर्ण खालीपर्यंत होती की अर्धी? खालपर्यंत होती. आता काय हे आहे आपलं खाडी किनारा जो आहे हां, तिथपर्यंत ती तटबंदी असणार. कारण काय आहे की तिथून हल्ला व्हायची शक्यता पण जास्त होती. कारण तिथून बऱ्यापैकी सोपं आहे वर चढणं. तिथून हल्ला व्हायची शक्यता जास्त होती, त्यामुळे तिथे पण ती तटबंदी असते. काळाच्या ओघामध्ये ते सर्व नष्ट झालं. सगळं नष्ट झालं. मग आता आपण तिकडून तो बंदर बघायचा का? नाही, पहिल्यांदा आपण वरचा भाग बघून घेऊ. वरचा भाग बघून घेऊ, मग त्याच्यानंतर परत खाली येऊ बाईकने आणि मग तो बंदराकडचा भाग जो आहे तो बघूया. ही चौकोनी विहीर आहे इथे. ही जुनीच असेल ना? हो, जुनी असेल. पायऱ्या आहेत का माहिती नाही. विहीर होय. मी देवगडचाच आहे. देवगड मी दहीबावकर कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. या कॉलेजमध्ये हो, देवगड कॉलेज. इतिहास विषय आहे माझा, म्हणून किल्ला बघायला आलो. ही विहीर चौकोनी आहे ना, पण म्हटलं बघूया जरा. लोकांना इथे बघायला देत नाही रे बापरे. खोल आहे का? प्रचंड खोल आहे, म्हणजे व्यवस्थित आहे तशी बघायला गेलं. हां, खोल आहे का? कॅमेरा दिसते की नाही माहिती नाही, नाही दिसणार कदाचित. तर मोटार लावलेली आहे. ती काय मोटर आहे, 3 पाईप आहे, 2 पाईप आहेत. खोल आहे चांगली. थोडीशी अरुंद चौकोनी आहे, एकाच काठात कोरलेली आहे. पण मग आपल्या ह्या किल्ल्यावर पाण्याच्या पिण्याची सोय, तेव्हा पिण्याच्या पाण्याची सोयवर काही पाण्याची टाके वगैरे असू शकतात. त्या काळातली एक विहीर आहे देवगडच्या मध्यमध आहे ना ती, गणपतीच्या बाजूला. तिथे आहे विहीर. काळाच्या ओघामध्ये काही विहिरी बुजवल्या पण गेल्या असतील किंवा काय असं झालं असेल. त्यामुळे आज एक्झॅक्टली आपल्याला सांगता येत नाही की पिण्याच्या पाण्याची त्या काळात काय सोय असेल. पण निश्चितपणे बंदर होतं मोठं हे सगळं, त्यामुळे इथे पिण्याच्या पाण्याची सोय असणार. म्हणजे हे देवगड बंदर पण किल्ल्याला लागून देवगड बंदर आहे, ते नंतर आपल्याला बघायचं आहे. आणि बंदर प्राचीन होतं, म्हणजे त्याचं पेरिप्लस ऑफ द एरिथियन सी नावाचं जे एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये देवगडचा उल्लेख तोगरम असा केलेला आहे. तोगरम प्राचीन काळामध्ये. हां, म्हणजे हे केव्हा अलेक्झांडरच्या सुद्धा आधीच्या काळामध्ये, इसवी सन पूर्व काळामध्ये त्याचा देवगडचा उल्लेख आहे जो आहे. देवगड बंदराचा उल्लेख आहे तोगरम केलेला आहे. आता देवगड किल्ल्यामधून देवगड किल्ल्याच्या जवळून जी खाडी आतमध्ये जाते तिला ताम्हणी नदी म्हणतात. म्हणजे ताम्हणी नदीची ती खाडी आहे, त्यामुळे देवगड किल्ल्याला ताम्हणीचा किल्ला असं पण म्हटलं जातं. आणि पुढे ती खाडी जिथपर्यंत जाते तिथे ताम्हणी नावाचं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये सुद्धा एक छोटीशी गडी. आता तिकडे फक्त बुरुज आहेत, त्यामुळे त्या गावाला गडी ताम्हाणे म्हटलं जातं. तर ही जी खाडी आहे ती तिथपर्यंत जाते. आपण वर किल्ल्यावरती गेलो की ही खाडी जी आहे ती आपल्याला दिसेल तिथपर्यंत. ते लोक आपल्याला बघायला देत नव्हते, म्हणजे एवढी विचारपूस करतात. म्हणजे हा, कशाला करता काय करता. ते फक्त काय होतं, मागे पण एका विद्यार्थ्याला अडवलं होतं. मुंबई विद्यापीठाचा MA आर्किओलॉजी त्याला हे करायचं होतं, तेव्हा त्याला अडवलं होतं. पण तेव्हा पण मी होतो सोबत. सांगितलं मी देवगड कॉलेजमध्ये प्रोफेसर, म्हटलं त्याचा विषय आहे म्हटलं अभ्यासासाठी. मग ठीक आहे. हा, म्हणजे हे चौकशी वगैरे करायला देत नाही. हां, त्यांना भीती आहे का कसं? हां, त्यांना असं वाटतं अतिक्रमण झालं आहे, मग ते जाईल आपल्या हातातून सरकारने ताब्यात घ्यायचं याच्यापेक्षा काय. हा, हे अतिक्रमण हटवलंच पाहिजे तर आपल्याला समजणार हे किल्ला वगैरे.
नंतर नॉर्मली आपण काय करतो, इथून आल्यानंतर वरती देवगड किल्ल्यात जातो. आता इथून बंदरापर्यंत. पण हा सगळा जो परिसर बघताय ना, हा आहे देवगड किल्ल्याचाच परिसर. तो समोर दिसतोय का, तो आहे तो बुरुज. आणि आपण जे पाहिले ते हनुमान मंदिर, हा सगळा बघून झाला. आता आपण पण पुढे आता वर जायचं आहे, नंतर खाली यायचं. नंतर खाली जायचं. ते समोर दिसतंय ते पवनचक्की आहेत, त्याच्या बाजूला तो समुद्र. आणि या रस्त्याने आपण सरळ जातो तो देवगड किल्ल्यावर, जो मेन किल्ला, जे सगळ्यांनी कोणाला विचारल्याच्यानंतर आपल्याला दाखवतात ना, तो वरचा तो मेन किल्ला आहे. त्याच्या बाजूला ही आहे, आता ही आहे जामा मस्जिद. आणि मगाशी जो आपण पहिला दरवाजा बघितला ना, तो तिथे येऊन बाहेर पडतो. आणि त्याच्या बाजूलाच हा दुसरा दरवाजा, त्याच्या बाजूला हे आहे बुरुज. हा बुरुज असेल ना, बुरुज आहे, हा दुसरा दरवाजा. आणि इथे आपण बुरुजच आहे, पूर्ण बुरुज आहे हा. 2 बुरुजांच्या मध्ये हा दरवाजा आहे. 2 बुरुजांच्या मध्ये पडझड झालेली आहे आता पूर्णपणे पडझड. आणि इथे दरवाजाची ही जागा, लॉक, दरवाजा लॉक करायचा वगैरे त्याची जागा. हां हां, इथे लाकूड लावून ते लॉक करत असेल. हा बुरुज आहे. आणि आतमध्ये ही सगळी घरं आहेत. बुरुज हा एवढाच आहे, जास्त काय मोठा नाही, तटबंदी आहे. म्हणजे आता फक्त बुरुज राहिलेत देवळ आपल्या किल्ल्यावर. हां, म्हणजे ह्या भागामध्ये बुरुज आहे, बाली किल्ल्यामध्ये आहे तटबंदी. याच्या त्या साईडला तिकडे नाही, तिकडच्या बाजूला मी स्वतःही कधी गेलो. बघूया ना. हा चौतर आहे आणि त्या चौतरच्या समोर ही तुळस आहे. तर ही सगळी घरं दिसतात, ही सगळी मुसलमानची घरं आहेत. हां, कोणची आहे? बांधलेलंच आहे, बांधकाम आहे हे छोटं. जोता आहे, एखाद्या घराचा किंवा वाड्याचा जोता असणार. ओके, कारण ह्या वाड्याच्या समोर बरोबर तुळस आहे. आणि हे चौथऱ्याचे अवशेष फक्त बाकी आहेत. हा दरवाजा असावा इथे. राहण्याची खोली किंवा पहारे करायची जागा. ना, मी काय म्हणतो, आता समोर तुळस असल्यामुळे आता इथे काहीतरी असेलच ना. हां, इथे तुळस आहे म्हणजे इथे आणि हात. पण ती तुळस केव्हाची हे आपण सांगू शकत नाही ना. ती तुळस आधुनिक आहे की नंतर आमच्या काळात. मला असं वाटतं की तुळस ना तेव्हाचीच असावी, कारण आता हे सगळे मुसलमानची घर आहेत. बरोबर, मुस्लिमांची घर आहेत. ते काय इथे बांधणार नाहीत. आणि हिंदू का अशा कोणाच्या मागे तुळस बांधणार नाहीत. ही जुनी तुळस असावी, नंतर बांधण्यात आलेली असावी. असू शकेल तसं. म्हणजे तिथे तुळशीचे अवशेष होते. हो. आणि त्यानंतर नव्याने बांधण्यात आलं. होय. आणि ही बाजूबाजूची घरं दिसतात, ही सगळी मुस्लिमांची घरं आहेत. आणि हा जो अवशेष पाहतो ना मित्रांनो, हा आहे एखाद्या वाड्याचा अवशेष. त्याचा चौथरा शिल्लक आहे. तर मस्जिदच्या पुढे आल्याच्यानंतर आतमध्ये येण्यासाठी हा एक छोटा रस्ता आहे. आणि या रस्त्याच्या बाजूला हा एक मजबूत भक्कम असा हा बुरुज. पण या बुरुजावर जाण्यासाठी आत्ता मार्ग नाही आहे, पहिला मार्ग असावा, पण आता काहीच नाही. काय म्हणताय? असं सगळं जातात ना. ठीक आहे चालेल. आता जो खालून जो बघितला ना, तो हा बुरुज आहे. चढण्यासाठी मार्ग नाही, पण मी त्याच्या कडेवरून चिरांच्या मध्ये हात घालून असा वर आलोय. जसं मी आता वर आलो ना, तसं चढण्याचा मार्ग आहे फक्त. आणि या बुरुजाच्या चारही बाजूला घर आहेत. हा, झालं फिरून. या रस्त्याने मगाशी तिकडचा तो बुरुज पाहिला. आता या रस्त्याने असा पुढे आलो. हा सरळ जातो देवगडच्या बाले किल्ल्यापर्यंत, जो आपण देवगडचा किल्ला समजत होतो.
आणि या रस्त्याच्या बाजूला राईट साईडला हा एक बुरुज दिसतो आपल्याला, तो आता बुरुज आपण पाहूयात. बुरुजापर्यंत जाण्याची रस्ता हा असाच आहे. त्याच्या बाजूला हे घर आहे. आता हे घर आहे की होमस्टे माहीत नाही, कारण इथे होमस्टे असं लिहिलं आहे त्या पलखावर. तर हा एक बुरुज आहे. आता आम्ही जिथे आलो ना तिथे शूटिंग करायला अलाउड नाही, दीपस्तंभ आहे हा. सो कॅमेरा बंद ठेवतो आणि नंतर सांगतो सगळं. हा जो वर बघताय ना हा आहे दीपस्तंभ देवगडचा लाईट हाऊस. याच्या आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही. सो आम्ही त्यांची परवानगी घेतली आणि आत पुढे आलो आहे. आणि इथून हा सगळा नजारा दिसतो, हा सगळा नजारा क्या बात आहे, एक नंबर. आता आपल्याला इथून खाली जायचं आहे. बेकार लागलं राव. पूर्ण पिकं खाऊन बघूया. दोन तीन फळं खाल्ली पण आंबट आहेत. ओके, त्याला मार्गिरी करणारा बुरुज. आता हा जो बुरुज आहे तटबंदीला बुरुज आहे. मध्ये तीन बुरुज बघितले ते सुट्टे बुरुज आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त आणखी मार्गिरीचा बुरुज खाली आहे. तर ही एवढीशी जी जागा आहे हां, ती कस्टम डिपार्टमेंटच्या ताब्यामध्ये ही एवढीशी. मला माहित नाही आवाज येतोय की नाही ते. सगळे बुरुज बघितल्यानंतर डायरेक्ट आपण इथे आलो. हा तो दीपस्तंभ आहे. आतमध्ये शूटिंग करायला अलाउड केलं नाही आम्हाला, काहीतरी चार्जेस आहेत ते काय मी देऊ शकलो नाही. त्यामुळे आतमध्ये आलो. त्या बुरुजाच्या खालून हा सगळा परिसर बघितला. आपण तिथपर्यंत गेलो. तिथपर्यंत गेल्याच्या नंतर बुरुज बघितला, काय तो बुरुज सापडला नाही. सो परत वर आलो, थोडासा दम लागला. तिथे गेलो. तिथून जो काय सीन दिसतो ना एक नंबर आहे यार, एक नंबर. आणि मला हे दाखवला तो हा बुरुज आहे. तिथे एक छोटीशी वाट आहे, तिच्या इथून असा हा इथपर्यंत येता येतं. हा सगळा साफसफाई केलं आहे. आणि हा तो बुरुज आहे. हा बुरुज आपण वरून पाहणार आहोत. तोपर्यंत आता खालून बघूया. हा रस्ता जो आहे हां, तो खाली खाडी किनाऱ्याला जातो. हा किल्ला जो आहे तो खाडी किनाऱ्यापर्यंत पसरला आहे. त्याची तटबंदी आणि अशी उतरती तटबंदी आहे. या वर्षीचा पहिला बोंडू. आमच्या भाषेमध्ये याला बोंडू म्हणतात, शुद्ध मराठी भाषेमध्ये याला बोंड म्हणतात. हो ना, ते बी पहिला बोंडू. थोडासा कच्चा आहे, राप लागला गळ्याला. खाण्याचा मोह टाळू नाही शकत. मगाशी आपण जो तिथून बघितला ना तो हा बुरुज आहे. आणि इथून हा जी खाडी आहे ना ती दिसते व्यवस्थित. आता आंब्याची झाडं आहेत, सगळी झाडं वाढलेत त्यामुळे व्यवस्थित सगळं दिसत नाही, पण तेव्हा तर क्लिअर दिसतच असेल कदाचित. इथे येण्यासाठी जो मार्ग आहे ना तो बंद आहे. का ठेवला बंद माहीत नाही. ही जी आहे ना ही उतरती तटबंदी आहे. या तटबंदीला असं बघण्यासारखं काही नाही आहे. मध्ये मध्ये फक्त 2-1 बुरुज आहे तेवढे आहेत. मगाशी आंबा तो पडलेला बावका कच्चा आंबा खाल्ला. इथे सुंदर असे आंबे आहेत. तोडण्याचा मोह होतोय, पण शिव्या वगैरे घालतील लोक बघून, त्यामुळे एक गप्प जाऊयात. म्हणजे ज्या बुरुजाला आम्ही रानावनामध्ये शोधत होतो ना तो अगदी बाजूला होता आणि आमचं लक्षसुद्धा नाही गेला. तर आपल्याला ह्या सहज सर आहेत ना त्यांनी दाखवलं तो बुरुज. तो बुरुज सहज पटकन दिसत नाही, पण तो व्यवस्थित निरखून बघितल्यानंतर तो बुरुज दिसतो आपल्याला. छोटासाच आहे, एकदम जुना. त्या बुरुजाला मार्गिरीचा बुरुज असं म्हटलं जातं. ते तिथे गणपतीचं मंदिर आहे. त्या गणपतीचं इथे आम्ही थांबलो नाही. आल्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही इथपर्यंत असा दीपगृहात गेलो. दीपगृहामध्ये शूटिंग करायला अलाउड नव्हतं, सो मी काय शूटिंग नाही केलं. फोटो एक दोन काढले. त्यानंतर तिकडच्या बाजूचं बुरुज, तटबंदी ते सगळं बघितलं. त्या बुरुजाच्या मध्ये एक विहीर आहे हे माहीत नव्हतं. नंतर मला समजलं इथे विहीर आहे. आणि आतमध्ये इथे आलो आहे. हे सगळं पूर्ण पॅक आहे. ती तिथे विहीर आहे. ही इथे छोटीशी इमारत आहे. इथे आतमध्ये काहीच नाही. खूप वेळ झाला, 6 वाजून 18 मिनटं आता होत आहेत. खूप वेळ झाला.
संपूर्ण किल्ला फिरतोय. आम्ही सुरुवातीला यायचो ना, ते 5-10 मिनिटात संपूर्ण किल्ला बघून जायचा. संपूर्ण किल्ला म्हणजे जी तटबंदी दिसते ना, आपण आल्याच्या नंतर ती तिथे तटबंदी दिसते, ती तटबंदी म्हणजेच किल्ला असं मला वाटायचं. खूप वेळा आलो पण मला तेवढंच माहीत होतं, बाकी माहीत नव्हतं. पण अजूनही आम्ही खालचा भाग बघितला नाही आहे किल्ल्याचा. सो आता हा सगळा फास्टमध्ये हा सगळा भाग बघूयात. आज सूर्यास्त बघायचा होता मला इथून, पण आता ते पॉसिबल नाही, कारण आपल्याला खालचा भागसुद्धा बघायचा आहे, तुम्हाला दाखवायचा आहे. त्यामुळे आता एक छोटीशी विहीर आहे ती बघूया, त्यानंतर तिकडे मेन बुरुज आणि ती तटबंदी सगळी बघूया आणि त्यानंतर खाली जाऊया. त्या बंदराखाडचा जो भाग आहे ना तो बघूयात. या विहिरीच्या आतमध्ये जाण्यासाठी लॉक लावलं आहे, आतमध्ये जाता येणार नाही. जाता आलं असं ते उडी मारून असं जाऊ शकलो, पण एक आयताकृती अशी खोल अशी विहीर आहे, बाकी काहीच नाही. सो वेळ खूप झाला आहे आणि आता निघतोय त्या तटबंदीवर. दुपारी 2चा टायमिंग होता, मला वाटतं 2चा टायमिंग परफेक्ट झाला असता तर आम्ही 2 वाजताच भेटलो असतो. पण मी सुद्धा लेट झालो. सर आपल्या कॉलेजमध्ये होते, ते प्राध्यापक आहेत, त्यामुळे ते कॉलेजमध्ये बिझी झाले आणि दोघांनाही थोडासा वेळ झाल्यानंतर आम्ही 3:30पर्यंत आम्ही भेटलो आणि त्यानंतर सुरुवात केली बघायला. आज व्हिडिओवर जरा थोडीशी घाईच होती, घाई सगळं झालं. व्यवस्थित नियोजन करून टप्प्याटप्प्याने व्हिडिओ मला बनवता नाही आला, पण जे झालं ते सगळं व्यवस्थित आहे. ही जी किल्ल्यावरती एकमेव वास्तू आहे किल्ल्याची. ओके, हा कोठार होता काय? ते कोठारच असणार ही. कारण जर वाड हे घर म्हटलं राहतं तर त्याला एकच खोली असं होणार नाही, किंवा हे घोड्यांचं तबेला सुद्धा होऊ शकत नाही, पागा जी आहे ती सुद्धा होऊ शकत नाही. त्याची उंची कमी आहे, घोड्यांची पागा म्हणजे एवढी छोटी ती असू शकत नाही. त्यामुळे हे बहुतेक हेच आहे, काय त्याला कोठारच म्हणता येईल. आता हे दरवाजा इथे लागायचा, त्या दरवाजासाठी हा जो भाग आहे हा भाग डिझाईन केलेला आहे. दरवाजा चर आहे तो, म्हणजे दरवाजा त्या साईडला जाऊ नये, इथे येऊन अडकायचा. ॲक्च्युली हे मला असं वाटतंय की हे देऊळ असावं, कारण याच्या ज्या इथे दिसतंय याला काय म्हणतात, देवडी. ह्या देवड्या आहेत ना, इथे पंत्या लावायच्या वगैरे जागा आहे. पण ती घरामध्ये सुद्धा त्या देवड्या, पण घरामध्ये ज्या पंत्या असायच्या ना अशा डिझाईन नसायच्या. हे ना डिझाईन आहेत ना, हे देवळासारखे आहेत बघा. हा बघा, हा भाग असा, आणि काही घरांचे ना असे कव मध्ये असतात, आणि हे एक डिझाईन आहे. मला असा अंदाज आहे की इथे तेव्हा देवाचं स्थान असावं, पण अशा पद्धतीमध्ये ना मंदिरं होती, पण आता काहीच नाही शिल्लक आहे. आधी हा किल्ला अर्धा होता, नंतर 1705 मध्ये किल्ल्याचा हळूहळू विस्तार करत गेला, वाढत गेला. हा, किल्ल्याचा परीघ जो आहे तो वाढत गेला. जसं विजयदुर्गचा परीघ वाढला, हा, तसं देवगडचा परीघ सुद्धा हळूहळू वाढवत गेला. हा. आणि अशा या वास्तूंमध्ये लोक काय करतात बघितलं काय, हे बघा, हे बघा, बघितलात, यूज केलेला कोंडोम आहे. अरे बाकी काय तुम्हाला लोकांना जागा नाही काय रे, हरामखोरांनो. मला 100% वाटते की इथे देवाचं स्थान असावं, 100% असावं. कारण अशा या देवड्या म्हणजे देवालयातच असतात, घरांच्या मध्ये कवमध्ये असतात. आणि अशा ह्याला देवालय जरी म्हटलं ना तरी ह्याला गाभारा वगैरे असं सर्व असलं पाहिजे, म्हणजे सभा मंडप गाभारा, ह्याला तसं काही नाही आहे. आणि तुम्ही हे बहुतेक कोठारच असू शकतं. रांगणागडावर गेलात तुम्ही, रांगणागडावर गेल्याच्या नंतर ना तुम्हाला असं स्ट्रक्चर आहे बांधलेलं, पण आतमध्ये शिवलिंग आहेत. 2 मंदिर आहेत रांगणागडामध्ये, आणि सेम असंच आहे, पण मध्ये शिवलिंग आहेत आणि व्यवस्थित बांधकाम करून ठेवलं आहे. तिथपर्यंत गाड्या येतात, आणि ते आहे गणपतीचं मंदिर, आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूला आहे ती आता जी आपण बघितली ना तीही वास्तू. आता याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही आहे कुठे, तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच सांगा. पण या किल्ल्याच्या आतमधली ही जी तटबंदी आहे ना खूप मजबूत आहे, आणि ह्याच्या बाजूला आहे ती खंदक. इतर किल्ल्यांमध्ये त्या खंदकीमध्ये पाणी साठवण्याचं काम केलं जातं ना, पण इथे तसं नाही आहे. आणि बहुतेक किल्ल्यांमध्ये खंदकाचा वापर पाणी साठवण्यासाठी केला जात नाही, कारण इथे पाणी खूप आहे. उंची काय म्हणतात त्याची, तटबंदीची उंची वाढावी आणि शत्रू थेट तटबंदीला भिडू नये याच्यासाठी त्याची योजना केली. आता तो जो भाग दिसतोय झाडीचा, हा, त्या भागामध्ये एक चोरवाट आहे खाली उतरण्यासाठी. बंद आहे का? बंद आहे, म्हणजे झाडी मारली तिकडे, त्यामुळे जाता येत नाही. हा, त्या बुरुजापर्यंत आपण जाऊ शकतो फांजी मार्गे. म्हणजे या जी वाट आहे ना ही, याला फांजी म्हणतात. हे आपल्याला माहित नव्हतं. म्हणजे ह्याच्या बाहेरची, तटाच्या बाहेरची जी तट आणि खंदक याच्यामधली जी जागा आहे चालण्यासाठी तिला आपण फांजी म्हणतो.
हे तर बऱ्याच लोकांना माहिती आहे की इथे 2 बुरुज आहेत आणि 2 बुरुजांच्या मधून आणि इथून अशा ह्या इथपर्यंत गाड्या येतात. बुरुजाच्या बाजूलाच आहे हनुमानाचं मंदिर. हे छोटंसं हनुमान मंदिर आहे. हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला समोर दिसतं हे सुंदर असं गणपतीचं मंदिर. आणि या गणपतीचं आतमधून शूट नाही केलं आहे कारण ह्याच्या आधी मी एक इंस्टाग्रामवर रील बनवली आहे या मंदिराची. तुम्हाला जर बघायचं असेल ना तर लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ती तुम्ही जाऊन बघा. सुंदर मंदिर आहे, मूर्तीसुद्धा सुंदर आहेत. देवगड किल्ल्याच्या वरचा हा सगळा भाग बघून झाला आहे. 6 वाजून गेलेत, 6 वाजून 42 मिनटं झालीत. आणि आता आपण बघूयात खाडीकडचा भाग, जो खालचा भाग आहे. थोड्याच वेळात अंधार होईल, लाईट्स वगैरे लागल्यात येते इथे. आणि आता डायरेक्ट आपण जाऊयात खाडीकडच्या भागाकडे. तिथे तोफा आहेत, तिथे तटबंदी आहेत, ते सगळ्या बघूयात आणि नंतर आपला हा व्हिडिओ एंड करूयात. 6 वाजून 51 मिनटं झालेत. बराच अंधार पडायला सुरुवात झाली आहे. आतमध्ये आलो, जो थांबा ना भाई, काहीच मिनटं शिल्लक राहिली आहेत पूर्ण अंधार पडायला. आणि आम्ही आता आलो तो खाडीकडचा भाग बघायला, जो 25% भाग आमचा राहील ना तो बघायला. इथून इथपर्यंत येता येतं. हे ऑफिसेस आहेत, त्याच्या बाजूला एक छोटंसं देवाची गुमटी आहे. आता हे सगळं आपण नंतर बघूयात. हा एक रस्ता आहे खाली जायचा, तोही नंतर बघूयात. आतला आता भाग बघूया. अरे ग बाबा, ही आहे ती तोफ, जुनी जबरदस्त तोफ आहे. ह्याच्यातल्या 2 तोफा ज्या आहेत त्या, एक तोफ इकडे आहे, एक तिकडे आहे त्या बुरुजावरती. हां, आणि आणखी 2 तोफा आहेत त्या सार्वजनिक बांधकाम खात्याचं हे आहे विश्रामगृह. त्याच्या दरवाजामध्ये 2 तोफा ठेवलेले आहेत. ही तोफ मला दाखवायची होती, पण आता अंधार पडला. आता कॅमेऱ्यामध्ये किती दिसतंय नाही हे आपल्याला नंतर समजेल. तिथून पुढे आल्यानंतर तिथे एक तोफ आहे, तिच्या पुढे आल्यानंतर ही अजून एक तोफ आहे. तोफा सेमच आहेत, म्हणजे त्या तशीच तोफ आहे. तोफ ठेवण्यासाठी व्यवस्थित बांधकाम केलं आहे, सुंदर. कॅमेऱ्यात आता किती दिसते माहिती नाही, पण सुंदर. हे आधुनिक चौथर आहे. हां, आधुनिक चौथरावे बांधकाम केलेले. बराच अंधार झाला आणि मोबाईलच्या टॉर्चमध्ये काही दिसत तर नाही आहे कॅमेऱ्यामध्ये. तरी आपण हळूहळू जाऊन बघूया, कारण हा शेवटचा आहे ना. हो, इथून हा जो समोर पाहत आहे ना, हा आहे दर्या दरवाजा. खाडीच्या किनाऱ्यावरचा हा सुंदर असा दर्या दरवाजा. फक्त ही झाडं वाढलेत, ही तोडायला पाहिजे. त्याचा उद्देश आहे तो म्हणजे शत्रूचा वेढा, शत्रूच्या आरमाराचा वेढा पडला तर आपल्या लोकांना रसद वगैरे मिळावी किंवा लोकांना बाहेर सुरक्षितपणे बाहेर पडता यावं किल्ल्याच्या, याच्यासाठी म्हणून अशा प्रकारची रचना केलेली आहे. विजयदुर्ग किल्ल्यावरती सुद्धा अशा प्रकारचा एक दरवाजा आहे. कुठल्या बाजूला आहे तो? विजयदुर्ग किल्ल्यामध्ये जो एक बुरुज बाहेरच्या बाजूला निघतो, म्हणजे पूर्णपणे तटबंदीत पासून बाहेर पडतो, त्या ठिकाणी तो तसा एक दर्या बुरुज आहे. आणि हा पण साधारण विजयदुर्ग सारखाचा किल्ला आहे. आता अंधार पडल्यामुळे दिसत नाही. विजयदुर्गची एक छोटी आवृत्ती हिला म्हणता येऊ शकते. 7 वाजून 3 मिनटं झाली, संपूर्ण अंधार झाला आणि आपण संपूर्ण किल्ला बघण्याचा प्रयत्न केला. शेवट आपण तो दर्या दरवाजा बघितला आणि आता आपण व्हिडिओ एंड करतोय. व्हिडिओ एंड करण्यापूर्वी सचिन सरांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच सर. आम्हाला खूप दाखवलं. ॲक्च्युली ना आम्हाला काहीच नाही माहित होतं याबद्दल, फक्त ती तटबंदी आणि तोच किल्ला आम्ही सगळं समजत होतो. बालेकिल्लाच फक्त किल्ला हा तेवढं समजत होतो, समजला जात नाही. आणि हे आम्हाला काहीच नाही होतं. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आभारी आहे तुमचं. खूप दाखवलात, खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच सर. किल्ल्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्कीच सांगू शकता. कमेंटमध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा. किल्ला तुम्हाला माहीत होता, कितीपर्यंत माहीत होता, आज तुम्हाला किती माहिती मिळाली, हे सगळं तुम्ही मला नक्कीच सांगू शकता कमेंटमार्फत. सो आजचा व्हिडिओ इथे संपवतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.